टोलवा टोलवी आहे ही बॉलची टोलवा टोलवी आहे. गांभीर्य कळत नाही ह्या लोकांना. अमित शहा काय करतायत मग? देशाचे गृहमंत्री आहेत ना ते. हे सरकार महाराष्ट्रातलं त्यांनी आणलेलं आहे, त्यांच्यामुळे आलंय. त्यांनी ईव्हीएम सेट केलेले आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं सुरू आहे या राज्यामधला गोंधळ. फडणवीस म्हणतायत अजित पवार म्हणतात फडणवीस. पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागला. जनता म्हणते तुम्ही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या. आणि दोन वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे जे कोणी आहेत ते टोलाटोली करतायत. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतायत ते. बघा, शेवटी या देशामध्ये राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील. देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे. ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो. आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत, गृहमंत्री आहेत, डेप्युटी सीएम आहेत, मुख्यमंत्री, ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागची त्यांनी काय केलंय किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात. हे दुर्दैवाने या राज्यात आता सुरू आहे. फडणवीसही असं म्हणतायत चर्चा करणार नाहीत, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा बंद होईल, कारण ज्या प्रकारे नामदेव शास्त्री म्हणतात पूर्ण समाज आता त्यांच्या बाजूने. नाही, प्रश्न तोच आहे ना. आम्ही सुद्धा समाजाबरोबरच आहोत. समाज कोणता हा नाही, समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे. पण महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण सुरू झालेलं आहे की जातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते. भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती, पोटजाती, उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये. पण मराठा विरुद्ध ओबीसी, अमुक विरुद्ध तो, या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या बरे दिवस आहे. पण फडणवीस म्हणता आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत अंतिम निर्णय अजित पवारच घेतील. मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. ही टोलवा टोलवी आहे, ही बॉलची टोलवा टोलवी आहे. गांभीर्य कळत नाही ह्या लोकांना. अमित शहा काय करतायत मग? देशाचे गृहमंत्री आहेत ना ते. हे सरकार महाराष्ट्रातलं त्यांनी आणलेलं आहे, त्यांच्यामुळे आलंय. त्यांनी ईव्हीएम सेट केलेले आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं सुरू आहे या राज्यामधला गोंधळ. फडणवीस म्हणतायत अजित पवार म्हणतात फडणवीस. पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागला. जनता म्हणते तुम्ही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या. आणि दोन वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे जे कोणी आहेत ते टोलाटोली करतायत. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतायत ते.